नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस. मित्र, आपल्या दिग्रस मतदारसंघामध्ये निष्ठावंत काँग्रेसचे, युवा काँग्रेसचे दिनेश भाऊ सुकोडे यांचा जनसंपर्क सुरू झालेला आहे आणि त्यांनी निश्चय केलेला आहे की आपल्याला दिग्रस विधानसभेमध्ये सेवा करायची आहे. दिग्रस, दारवा, नेर आणि ज्या मतदारसंघामध्ये आणि दिनेश सुकोडे हे धरणग्रस्तांचे नेते आहेत. धरणग्रस्तांचा त्यांना चांगला अभ्यास आहे. तो स्वतः धरणग्रस्त आहे. त्यांनी धरणग्रस्तांना अनेक लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. बऱ्याच लोकांच्या धरणाच्या केसेस त्यांच्या मार्फत चालू आहे. बऱ्याच वकील लोकांना त्यांनी दिलेले आहे. ते दिनेश भाऊ सुकोडेचा जनसंपर्क दौरा मतदारामध्ये चालू झालेला आहे. सध्या ते लक्ष्मीनगर ते विठ्ठल नगराच्या जैनोरा या इरफान भाई चौकामध्ये, आमची इरफान अली चौकमध्ये आहे. तर ते सध्या धन्यवाद खाजा बाबा दर्गाकडे जाणारा रस्ता. तर दिनेश भाऊ सुकोडे, नमस्कार. काय म्हणता आपलं, काय म्हणतं जनसेवा करण्याची इच्छा आहे दिग्रस मतदारसंघातून? बिलकुल. मला सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी दिनेश प्रकाशराव सुकोडे, राहणार दिग्रस. मी एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य मुलगा आहे आणि जनतेची सेवा करावं हा माझा निश्चय आहे. म्हणून मी विचार केला की मी अपक्ष लढणार आहेत आणि गोरगरीब जनतेची सेवा करणार आहेत. कोण्या पक्षाचा विरोध झाला नाही पाहिजे. आम्हाला कोण्या पक्षाबद्दल काही बोलायचं नाही आहे. कोण्या पक्षाचा आमदार असा आहे, कोण्या पक्षाचा आमदार तसा आहे, याबद्दल मी कधी बोलणार नाही. फक्त मला जे कार्य करायचं आहे ते सर्वांच्या सुखाचं, शेतकऱ्याच्या हिताचं, गरजूच्या लोकांच्या हिताचं असं सर्व कार्य करण्याचा निश्चय मी पहिलेपासून केलेला आहे. त्याकरिताच मी या राजकारणामध्ये समाजकारण करण्यासाठी आलेलो आहोत. एवढंच बोलतो. धन्यवाद. दिनेश भाऊ सुकोडे, एक मिनिट. तर तुमचा दुसरा प्रश्न असा आहे, काँग्रेसचं प्रेशर तुमच्यावर आलं तर तुम्ही काय करता, थांबसाल का? मग नाही, मी आता थांबण्याचा निश्चय केला नाही. मी त्या दिवशी माता जगदंबाला महालक्ष्मी वळसा येथे जाऊन मी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. त्यामुळं त्या भाषणात मांडवायचं झालेलं भाषणात सुद्धा मी सांगितलेलं आहे. आता मी थांबण्याचा निश्चय करणार नाही. कोणाचं प्रेशर आलं, काही आलं तरी माझा थांबण्याचा विषय इथं राहणार, उरला नाही. ठीक आहे. तर दिनेश भाऊ सुकोडे, तुमचा जनसंपर्क दौरा दिग्रस मतदारसंघामध्ये चालू झालेला आहे. तर याच्यामध्ये समजा रनिंग आमदाराचे, आता रनिंग आमदार जे आपले ते चोपडा पैसा झालेला आहे. चोपडा पैसा मार्केटमध्ये चालत नाही. चोपडा पैसा मार्केटमध्ये चालत नसला, लोक बेजा हुशार आहेत. लोक काय करतात, दर्गाच्या पेटीनं घंटीबाच्या पेटी टाकून देतात त्या पैशाला. तसे आपले रनिंग आमदार झालेले आहे, ते चालून नाही राहिले मार्केटमध्ये. तर समजा तुम्ही जर सातत्यानं जनसंपर्क दौऱ्यावर राहिले तर तुमचा विजय निश्चित होईल असे जनतेतून ऐकण्यास मिळत आहे. काय सांगाल याबद्दल? याबद्दल मी सर्व जनतेचा तसा आशीर्वाद आपल्यावर राहणार आहे. आपण जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हेच एक या ठिकाणी धारणा आहेत लोकांची. बस माझं फक्त एवढं काम आहे की सर्व लोकांना जाऊन भेटायचं आणि सर्व गरीब जनतेचा आशीर्वाद घ्यायचं, एवढंच मी करणार आहे. क्या बात आहे, बहुत बढिया, बहुत बढिया. चाल्या मित्र, हे आमच्या येथील त्यांचे काँग्रेसचे निष्ठावंत शेखलाल शेखचांद हे काँग्रेसचे निष्ठावंत माणिकराव ठाकरेचे खंदे शिपाई, राहुलचे मंडळ म्हणजे काँग्रेसचे. तर आता आपला परिचय, नाम बोलो. मी शेखलाल शेखचांद, लक्ष्मीनगर. मी या प्रभागामध्ये राहतो. मी काँग्रेसचाच होतो, पण आता मी भाऊसोबत आहो, दिनेश भाऊसोबत आहो. माझं असं म्हणणं आहे, मला काँग्रेसनं काही लक्ष दिलं नाही. मी भाऊसंग बोललो, आपले हे शहराध्यक्ष होते भाऊ, यांच्यासंग बोललो. नंतर त्यांनी म्हटलं, मला समजावलं. त्यांनी आमची दोघांची हे झाली. हे मला लहान भाऊ आता यांनी मानलं. माझा पक्का झाला की मी हे माझे मोठे भाऊ आहे म्हणून. माझा असा विचार आहे का माझा वार्डाचा थोडासा विकास झालेला नाही. आम्ही काँग्रेसचा मेंबर निवडून दिलं होतं, सुनंदा गणेश पांढरकर. त्यांनीसुद्धा आमच्याकडे लक्ष दिलं नाही, माझ्याकडे लक्ष दिलं नाही, भाऊकडे लक्ष दिलं नाही. आणि पक्षाचे त्यांनी दागाबाजी केली, दुसऱ्या त्याच्यात काही गेले. मला काही असं कोणाचं त्यांना सांगायचं नाही. पण मी आता दिनेश भाऊला सांगतो का आमच्या वार्डाकडे लक्ष द्या. आमच्या वार्डामध्ये हे नाल्याचा परिसर, त्याच्यानंतर आमच्या वार्डामध्ये हे रस्त्याचा परिसर, हे पुराचं पाणी येते आमच्या नाल्याचं. असं आहे का काँग्रेस पक्षाने केव्हा पांढरकर इथं आले नाही. भाऊनं तरी खिचडी वाटली, भाऊनं तरी पाणी काहीतरी सेवा केली लोकांची. आमच्या वार्डात सुद्धा नेहमीच दिनेश भाऊ आमच्या वार्डात इथं चक्कर मारत असतात. आणि त्यांचं ह्या बाजूला इथं कसं आहे, आमचं येणं जाणं चालत असते. हे मी भाऊसोबत आहो आणि मी भाऊसोबत राहणार. मी अपक्षासोबत नेहमीच राहणार. मला कोई पक्षाचा कोई हे नाही येणार. मला वरून बी फोन आला तरी मी दिनेश भाऊ सोबत आहे असा मी ठाम निर्णय घेणार. क्या बात आहे, वाह वाह वाह.
एक मिनिट मी काय म्हणतो शेख लाल भाई हा बोला. माणिकराव होता तुम्हाला दबाव आला ते तुम्ही हौला सोडसाल का? नाही नाही मी कधीच सोडणार नाही. मी माणिकराव साहेब आले, पदाधिकारी साहेब आले माझी यांनी असं सांगणार आहो का मी अपक्षाला साथ देऊ शकतो. मला पक्षाचा कोणी काही म्हणणार नाही. मला हेच नाही खरगे साहेब बी मला म्हणणार नाही. काहून मी अपक्षाला पाठिंबा देऊ शकतो. हे माझा प्रश्न आहे. लोकशाही आहे. इथं लोकशाही दिलेली आहे बाबासाहेबांनी. हे क्या याबद्दल बात माझं आहे, असं वाह हे वाह, आहे. उद्योग बात आली. तर असं म्हणणं असं आहे का मी त्यांनी मला लहान भाऊ मानलं आणि त्यांनी मी असं म्हणतो भाऊले का मला लहान भाऊ समजावा. मी तुमच्या सोबत आहो. माझा वार्ड आहे आणि आमचे गावंडे काकाही सुद्धा तुमचं हे करणार. इथं सहकार्य इक्बाल पत्रकार करणार, आमचे जावेद भाई करणार, भाऊजी करणार, हे सर्वच लोक करणार. तर माझं असं बोलणं आहे मी भाऊ सोबत आहो. बस एवढे मी दोन बोलू शकतो. दिनेश भाऊ सुकडे आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. हमारा नेता कैसा हो? दिनेश भाऊ कैसा हो? आपकी बार दिनेश भाऊ सरकार आपकी बार दिनेश भाऊ. आमदार कैसा हो? दिनेश भाऊ कैसा हो? दिनेश भाऊ आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. क्या बात आहे. धन्यवाद धन्यवाद सुकुडे भाऊ. तुम्ही जर सतत जनतेसोबत राहिले तर तुमचा निश्चित जनता विचार करणार आहे आणि जनता तुमचा विचार करून देवगाला तर तुम्हाला भरपूर जर आशीर्वाद दिला यांच्या भांडणामध्ये तुमची सीट निघाल्याशिवाय राहणार नाही असं जनमत आहे. धन्यवाद. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. थँक्यू. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणे न्यूज, यवतमाळ.